रव्याचे लाडू बनवताना बऱ्याचदा टेन्शन येतं ते म्हणजे पाकाचं. पण हे बघा अगदी पेढ्यासारखे मऊ लुसलुशीत अजिबात पाक न करता हे आपण सुबक असे दाणेदार रव्याचे लाडू बनवलेले आहेत. तर हे रव्याचे लाडू बनवण्यासाठी आपण इथं जे प्रमाण घेतलेलं आहे ते अचूक प्रमाण घेतलेलं आहे. आता हे टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळत असेल की हे लाडू आहेत ते अगदी मऊसूत तयार झालेले आहेत आणि हे लाडू आहे ते खूप दिवस टिकले जातात. तर हे रव्याचे लाडू आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये. तर हे रव्याचे लाडू बनवण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेला आहे रवा अगदी 2 वाट्या एवढा मी इथं घेतलेला आहे. आता ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो रवा आपण इथं वापरणार आहे. अर्धा किलो रवापासून छान असे दाणेदार लाडू अगदी खूप सारे तयार होतात. त्याच्यानंतर दुसरं जिन्नस घेतलेलं आहे ते म्हणजे साखर. आता मी इथं पिठी साखरचा वापर करणार नाही. अगदी ही आपण जी रेग्युलर साखर वापरतो तीच साखर आपण इथं घेतलेली आहे. म्हणजे त्याचं प्रमाण आहे ते आपल्याला व्यवस्थित घेता येतं. जर तुम्हाला जास्तीचं गोड हवं असेल तर तुम्ही इथं अगदी पाव किलो साखर म्हणजेच 250 ग्रॅम साखर घेऊ शकता. त्याच्यानंतर तूप घेतलेलं आहे मी 200 ग्रॅम. आता हे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. व्यवस्थित ह्याच्यामध्ये एवढ्या साहित्यामध्ये लाडू अगदी तयार होतात. पण तुम्हाला जर जास्तीचं गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवू शकता. तर हे साहित्य आहे ते आपण आता भाजायला घेऊया. तर गॅसवरती सगळ्यात अगोदर मी कढई ठेवलेली आहे. जाड बुडाची कढई आपल्याला वापरायची आहे कारण जाड बुडाच्या कढईमध्ये व्यवस्थित असा रवा भाजला जातो. तर सगळ्यात अगोदर मी थोडंसं इथं म्हणजे एक पळीभर तूप घातलेलं आहे. थोडं थोडं तूप घालून आपण हा रवा आहे तो खमंग असा भाजून घेणार आहे. तर थोडंसं तूप घातल्यानंतर ते व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. तर रवा अगदी कडक तूप केलं की रवा अगदी छान असा फुलला जातो, व्यवस्थित असा भाजला जातो. तर रवा अगदी भाजताना एकसारखा आपल्याला हलवत राहायचं आहे कारण हा बारीक रवा आहे, पटकन लागला जातो. त्याच्यामुळे अगदी एकसारखा रवा हलवणं गरजेचं आहे. तर थोडासा रवा हलवून झाल्यानंतर परत एकदा एक पळीभर मी तूप ह्याच्यामध्ये घालणार आहे. म्हणजे रवा अगदी व्यवस्थित खमंग असला भाजला जाईल. तर थोडंसं तूप परत एकदा घातल्यानंतर अगदी एकसारखा हलवत रवा अगदी 20 ते 25 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर रवा हलवताना भाजताना गॅसचा फ्लेम हा लो टू मीडियम गॅसवरती ठेवायचा आहे. अजिबात इथं मोठ्या गॅसवरती रवा भाजायचा नाही. मोठ्या गॅसवरती जर तुम्ही रवा भाजला तर हा पटकन लाल पडतो आणि व्यवस्थित आतून भाजला जात नाही. तर खमंगपणा येण्यासाठी, लाडू छान टेस्टी होण्यासाठी रवा अगदी व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे. तर 20 ते 25 मिनटं भाजून हा रवा झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कलरही याचा खूप छान असा आलेला आहे आणि मस्त असा लालसर थोडासा कलर ह्याचा दिसत आहे. म्हणजे हा रवा अगदी व्यवस्थित आपला भाजून तयार झालेला आहे. तर रवा आपला हा भाजून झालेला आहे. आता गॅस मी इथं बंद केलेला आहे. आता मी इथं साखर आहे ती बारीक करून घेणार आहे. अगदी आपण पिठी साखर घेतो ती पण चाळायला लागते, पण अशी ही साखर घेतली की ह्याचं प्रमाण अगदी आपल्याला व्यवस्थित घेता येतं. आणि ही साखर बारीक करताना आपण ह्याच्यामध्ये वेलची पण टाकणार आहे. म्हणजे वेलची पण आपली बारीक होते आणि साखर पण आपल्याला चाळायला लागत नाही. तर इथे तुम्हाला जायफळ घालायचं असेल, सुंठ घालायचं असेल तर तेही तुम्ही इथे घालू शकता. अगदी व्यवस्थित बारीक ही साखर आपण मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर हे बारीक केल्यानंतर ही साखर चाळायची पण गरज लागत नाही, अगदी व्यवस्थित अशी बारीक होते. तर हे बघा मी अगदी साखर छान अशी बारीक करून घेतलेली आहे. आणि ही साखर घालताना गॅसचा फ्लेम म्हणजेच गॅस आपल्याला बंद करायची आहे. आणि बंद गॅस केल्यानंतर ही साखर आपल्याला घालायची आहे. नाहीतर ही साखर आहे ती पटकन कढईला लागते, म्हणजे खाली करपून जाते. तर हे व्यवस्थित साखर घातल्यानंतर हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. अगदी एकजीव करून घ्यायचं आहे साखर आणि रव्याचं. तर तुम्ही बघू शकता छान असा कलरही आलेला आहे आपल्याला रव्याला, मस्त असा खमंग भाजलेला आहे. आणि त्याच्यामध्ये साखर घालून अगदी थोडंसं आपण हलवून झाल्यानंतर जी उरलेली साखर आहे ती पण आपण घालून घेणार आहे. तर हे साखरेचं प्रमाण आहे ते मी इथं अगदी योग्य प्रमाण घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्तीचं गोड आवडत असेल तर साखर इथे तुम्ही अगदी जास्तीची घेऊ शकता. जर तुम्ही पिठी साखर घेतली तर त्याचं प्रमाण हे वेगळं पडतं कारण पिठी साखर काय काय वेळेला कमी गोड असते. त्याच्यामुळे तुम्हाला पिठी साखर जर तुम्ही घेत असाल तर पिठी साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्तचं ठेवा, नाही तर कमी करून घ्या.
तर हे पूर्णपणे आपण मिक्स केल्यानंतर जे उरलेलं तूप आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. थोड्या थोड्या प्रमाणात तूप आहे ते सगळं आपण ह्या रव्यामध्ये घातलेलं आहे आणि तूप घातल्यानंतर हा रवा आहे तो व्यवस्थित परत एकदा आपण हलवून घेऊया. तर गॅस अगदी बंदच आहे आणि बंद ह्याच्यावरतीच हा रवा आपल्याला छान असा हलवून घ्यायचा आहे. बऱ्यापैकी गरम असल्यामुळं हे तूप आहे ते व्यवस्थित असं वितळलं जातं. तर तुम्ही बघू शकता छान असं तूप भिजलेलं आहे, म्हणजे रवा भिजलेला आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक थोड्या वेळासाठी हा रवा आहे तो छान असा उकरमून द्यायचा आहे. म्हणजे तुपामध्ये रवा अगदी व्यवस्थित असा फुलला जातो, साखर अगदी व्यवस्थित विरघळते. तर हे बघा अगदी थोड्या वेळाने म्हणजेच 5 ते 10 मिनिटानंतर हा रवा आहे तो व्यवस्थित असा हलवून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता छान असा ओलसर पण झालेला आहे आणि ह्या रव्याचे अगदी लाडू जर आपण असे बनवायला घेतलेत तर हे लाडू वळायला येत नाहीत. तर हे पूर्णपणे मिक्स होण्यासाठी, टेक्स्चर छान असं येण्यासाठी आपल्याला इथं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा आहे तो थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. तर पल्स मोडवरती अगदी 2-3 वेळा हा रवा आहे तो छान असा फिरवून घ्यायचा, म्हणजे लाडू अगदी व्यवस्थित आपल्याला सुबक असे तयार करता येईल. तर हे बघा व्यवस्थित आपण हे मिश्रण रव्याचं बारीक केलेलं आहे आणि ह्याच्यापासून अगदी सुबक जसे हवेत तसे अगदी लाडू बनवता येतात. जर तुम्हालाही ते अगदी ड्रायफ्रूट घालायचे असतील तर ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेही तर ड्रायफ्रूटचे कापही घालू शकता किंवा असे सजावटीसाठी तुम्ही हे तुमच्या आवडीप्रमाणे इथं घेऊ शकता. तर मी इथं अगदी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, थोडेसे चारोळे घेतलेले आहेत आणि हलक्याशा गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर एकसारखे लाडू आपण इथं तयार करणार आहोत. अगदी गोल गरगरीत एकसारखा लाडू वळून लगेच अगदी तयार होतो. एका हाताने जरी तुम्ही हा लाडू बनवायचं म्हटलात तरी हे लाडू अगदी सुबक असे तयार होतात. तर मस्त असा गोल गरगरीत लाडू आपण बनवलेला आहे. अजिबात आपण इथं पाक बनवलेला नाही, अगदी बिना पाकाचे खूप दिवस टिकणारे हे लाडू आपण तयार केलेले आहेत. हे एकदा लाडू जर तुम्ही बनवून ठेवले तर हे खूप दिवस म्हणजे 1-2 महिने तरी हे लाडू अगदी आरामात राहतात, अजिबात खराब होत नाहीत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? अगदी ह्याच पद्धतीत आपण इतरही लाडू बनवून तयार करूया. तर गोल गरगरीत अगदी एकाच आकाराचे जर तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर एखादी वाटी किंवा पळीचा तुम्ही वापर करा आणि त्या साईजने तुम्ही अगदी एकसारखे लाडू तयार करू शकता. तर ही लाडवांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच दिवाळीच्या फराळाच्या अगदी वेगवेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आपण इथं अगदी सगळे लाडू वळून तयार केलेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका दिवाळीच्या फराळाबरोबर. तोपर्यंत तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.